हा, तर पाऊस पडायला लागलेला आहे. पांढऱ्या मुळ्या आता वाढायला लागतात जमिनीमध्ये. हवा मुळ्या वाढीसाठी खूप अशी चांगली हवा आता सुरू झालेली आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर बागेत खुडा वाढणार आहे. खुडा वाढला की ते कोवळ्या फुटी असतात. त्या कोवळ्या फुटीवर डावणी, भुरी, करपा यासारखे रोग येण्याची शक्यता वाढलेली असते. तर बागेत शक्यतो सध्या तरी रोग येऊन उपयोग नाही. कारण जर बागेत रोग भुरी किंवा डावणी सारखे रोग आले तर डावणीचं इनॉक्युलम म्हणजे डावणीची जी बी असतात, ती बी आत्तापासूनच जर बाग परिसरामध्ये वाढायला लागले तर जुलै ऑगस्ट मध्ये काय होणार ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि जर एक वेळ बागेत डावणीचे बी खूप वाढले तर ऑक्टोबर कटिंग नंतर आपण जे कटिंग घेतो त्यानंतर डावणीचा खूप मोठा धोका राहतो. आणि म्हणून आत्ता डावणीचे स्पॉट किंवा भुरीचे डाग किंवा डावणीचे डाग पानावर येऊ नयेत म्हणून काळजी घेणं नितांत आवश्यक आहे. कारण पाऊस जर सुरू झाला तर त्या काळामध्ये बुरशीनाशक मारता येत नाही, बोर्डो मिश्रण सुद्धा मारता येत नाही. बोर्डो मिश्रण सुद्धा आता तुम्ही मारायला हरकत नाही. कॉपर ऑक्सिक्लोराइड, कॉपर हायड्रोऑक्साइड, M85, थायोनिट्री, बोर्डो मिश्रण यासारख्या बुरशीनाशकांचा उपयोग करून पानं रंगवून घेणं आवश्यक आहे. पानाच्या पाठीमागं त्यांचा असा थर बसणं आवश्यक आहे. ज्यांना बोर्डो मिश्रण चांगलं जमतंय त्यांनीच बोर्डो मिश्रण करायचं धाडस करा. ज्यांना बोर्डो मिश्रण व्यवस्थितपणे करता येत नसेल त्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड किंवा M45 किंवा झायने किंवा कुमानियल वगैरे यासारख्या बुरशीनाशकांचा उपयोग करा. त्यामध्ये थायोनिट्री मिसळायला हरकत नाही. भुरीसाठी फक्त आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरू शकता, परंतु डावणीसाठी मात्र सध्या आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरू नका. या बुरशीनाशकाचा आता फारसा उपयोग होत नाही. आणि तुम्ही जर उपयोग केला आणि पुन्हा जर तुम्ही साधी बुरशीनाशक वापरायला लागलात तर डावणी कंट्रोल होत नाही. डावणी खूप झपाट्याने वाढायला लागतो. आणि म्हणून मुळात आता एक महत्वाची गोष्ट करा. ती महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा जेवढा उपयोग करता येईल तेवढा तुम्ही उपयोग करा. त्यामध्ये मी सांगितलं की M45 आहे, Z78 आहे, कुमानियल आहे, नंतर अँट्रॅकॉल आहे, पॉलिराम आहे, थायोन्यूट्री आहे. अशी अनेक बुरशीनाशक आहेत. त्यांचा पानावर पाठीमागे थर लावून द्या. त्याच्यामध्ये सिलियनॉल म्हणजे मॅक्झिसिलियनॉल सारख्या बुरशीनाशकाचा उपयोग करा, ज्यामुळं पानावर ही बुरशीनाशक चिटकून राहतील. आणि सिलियनॉल त्यामध्ये सिलिसिलिक ऍसिड त्यामध्ये असल्यामुळं पावसानं ते सहज धुवून जात नाही. तर ही काळजी आता तुम्हाला घ्यावीच लागेल. कारण आता जर पाऊस सुरू झाला तर रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते. आणि ह्या अनुकूल परिस्थितीत एक वेळ जर बागेमध्ये कुठेही एखादं पान जरी डावणीनं भरलं तर मग सगळी बाग डावणीनं व्यापायला खूप मोठा कालावधी लागत नाही. अगदी अगदी 2-3 दिवसामध्ये अनुकूल परिस्थिती असताना सर्व बागेमध्ये डावणी मिल्ड्यू वाढू शकतो. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही निश्चितपणे गोष्ट आज तरी करणं आवश्यक आहे. यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे डावणीसाठी, भुरीसाठी बुरशीनाशकांचा योग्य अशा वापर करून पानाच्या पाठीमागे त्यांचा चांगला थर बसेल असं स्प्रे घ्यायला काही हरकत नाही. त्यामध्ये मी बुरशीनाशक सांगितली तुम्हाला. कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे, कॉपर हायड्रॉक्साइड आहे, कुमानियल आहे, मॅनकोझेप आहे किंवा मॅनेब आहे, पॉलिराम आहे, अँट्रॅकॉल आहे. यासारख्या स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा तुम्ही उपयोग करा. मी मगाशी सांगितलं की आता या कालावधीमध्ये पांढऱ्या मुळ्या खूप वाढायला लागतात. पांढऱ्या मुळ्या वाढायला लागल्या की खोड रसरशीत होतं. आणि असं खोड रसरशीत व्हायला लागलं की मिलीबग वाढण्याचा धोका खूप मोठा राहतो. तुम्हाला ते लक्षात येत नाही. कारण जेवढं खोड रसरशीत होईल तेवढं मिलीबगना खाण्यासाठी खूप अन्न उपलब्ध होतं. आणि म्हणून तुम्ही बघा जूनच्या शेवट किंवा जुलैमध्ये खूप मोठ्या स्वरूपात मिलीबग वाढताना आपल्याला दिसून येतात. तर हे वाढू नयेत म्हणून याच कालावधीत काळजी घ्यायला पाहिजे. त्यासाठी मग तुम्ही ड्रेंचिंग करू शकता किंवा खोड ओलांडे धुवून घेऊ शकता इमिडाक्लोप्रिड सारख्या ह्यानं, किंवा इतर मुंग्या वगैरे दिसत असतील तर अल्फामेथ्रिन जमिनीवर आणि खोडावर सुद्धा तुम्ही मारू शकता. किंवा इमिडाक्लोप्रिड मध्ये सुद्धा तुम्ही अल्फामेथ्रिन मिसळू शकता. अल्फामेथ्रिन मुंग्या कंट्रोल करतं. मुख्यतः जमिनीवर वाढणाऱ्या मुंग्या कंट्रोल करणं महत्वाचं असतं. कारण जमिनीवर सगळ्या मुंग्या वाढतात आणि त्या मुंग्या जमिनीवरच्या मिलीबगच्या अंड्यांना
वर घेऊन जातात आणि एक वेळ ते वर जाऊन खोडाच्या सालीत ते लपवून ठेवतात, कारण मुंग्यांना लागणारी साखर मिलीबग देतात आणि म्हणून मिलीबगना मुंग्या अगदी सहजपणे नाजूकपणे वर उचलून नेऊन खोडा ओलांड्यावर खोडाच्या सालीमध्ये वगैरे लपवून ठेवतात आणि मग तिथं मिलीबग वाढायला लागले की मुंग्यांना त्यांचं अन्न मिळतं आणि म्हणून ते एकमेकाला सहकार्य करत असल्यामुळे मुंग्या त्यांना वर नेतात. तर हाच कालावधी तो आहे की मुंग्या आता वाढणार आहेत, मुंगळे वाढणार आहेत. मुंग्या आणि मुंगळे वाढायला लागले की समजायचं आता मिलीबगची अंडी वर हे घेऊन जाणार आणि खोडावर आणि ओलांड्यावर मिलीबगचा प्रादुर्भाव होणार. तर त्यासाठी मुंग्या कंट्रोल करा. मुंग्या कंट्रोल करण्यासाठी मी सांगितलं अल्फामेथ्रिन असं वापरता येतं किंवा पायरेथ्रॉइड्स वापरता येतात. याबरोबरच तुम्ही इमिडाक्लोप्रिड म्हणजे कॉन्फिडॉर वगैरे वापरू शकता, ज्यामुळे मिलीबग चांगले कंट्रोल होतील. त्याच्यामध्ये शिकरचा उपयोग करा. खोड ओलांडे चांगले धुवून घ्या, ओले होतील असे चांगले सालीमध्ये पाणी गेलं पाहिजे, ओलांड्याच्या सालीमध्ये पाणी गेलं पाहिजे. या पद्धतीनं असे खोड ओलांडे धुवून घ्या, ज्यावेळी मिलीबगचा प्रादुर्भाव कमीत कमी राखता येईल. तुम्ही जर आत्ता मिलीबगची काळजी घेतली नाही तर पुन्हा मात्र तुम्हाला मिलीबग कंट्रोल करणं अवघड होऊन बसेल. हाच कालावधी निश्चितपणे आहे की याच कालावधीत तुम्ही मिलीबगसाठी खोड ओलांडे धुवून घेऊ शकता, मुळ्यामध्ये ड्रेंचिंग करू शकता. तर हीच अशी निश्चित वेळ आहे की ज्यावेळी तुम्ही मिलीबग कंट्रोल करू शकता. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच बागेमध्ये स्टेम बोररचे पतंग हिंडत असतात आणि स्टेम बोररचे पतंग मारून टाकण्यासाठी संध्याकाळच्या वेळी कीटकनाशकांचा स्प्रे, क्लोरोपायरिफॉस वगैरे त्यामध्ये किंवा तराटे असेल अशा कीटकनाशकांचा उपयोग करून तुम्ही पतंग त्यांचे कंट्रोल करणं आवश्यक आहे. किंवा प्रकाश सापळ्याचा उपयोग करून बागेच्या भोवती प्रकाश सापळे लावायचे आणि त्या प्रकाश सापळेच्या खाली बकेट ठेवून बकेटमध्ये रॉकेल पाणी ठेवायचं, तर त्याच्यामध्ये ते पतंग पडतात आणि भरून जातात. ही गोष्ट एका बागायतदारानं करणं गरजेचं असतं असं नाही. ही गोष्ट सगळ्या बागायतदारांनी केली तरच ते फायदेशीर ठरतं. एखाद्या बागायतदारानं केली तर सगळ्याच्या परिसरातील सगळे जे पतंग असतात तिथं त्या बागेभोवती जमण्याचा धोका असतो आणि तिथं मग स्टेम बोररचा धोका वाढण्याची शक्यता राहते. तर या किडीसाठी आता काळजी घ्या. मिलीबग आणि स्टेम बोरर या दोन किडीसाठी तरी काळजी घ्या. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थ्रिप्स वाढायला लागलेली आहे. कोळ्या फुटल्या आहेत, थ्रिप्स वाढायला लागलेली आहे आणि पुन्हा जर कोळी फूट आली तर त्यावर हिरवे तुडतुड्यासारखे किडे दिसतात, त्याला लीफ हॉपर्स असं म्हणतात. या लीफ हॉपर्स या किडीच्या नियंत्रणासाठी मुख्यतः अपलाउड सारखं कीटकनाशक खूप उपयोगी ठरतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन तुम्हाला रोग किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आताच प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याशिवाय या रोग किडी नियंत्रणात राहणार नाहीत. एक वेळ जर मिलीबगचा प्रादुर्भाव सगळीकडे जमिनीत वाढायला लागला तर मुंग्या इतक्या झपाट्यानं त्यांचे जे हे अंडी असतात की इतक्या झपाट्यानं सगळ्या बागेमध्ये घेऊन जातात की ते आपल्याला कळत सुद्धा नाही आणि मग ज्या वेळेला कळतं त्यावेळेला सगळ्या बागेमध्ये मिलीबग पसरलेला असतो. आणि मग ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आताच्या परिस्थितीमध्ये जमिनीवर अल्फामेथ्रिन असो किंवा त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड मिसळून अल्फामेथ्रिन प्लस इमिडाक्लोप्रिड असं जर तुम्ही बागेच्या जमिनीवर, खोडावर, ओलांड्यावर असं मारलं स्टिकर घालून तर मिलीबग नियंत्रणात येईल. याशिवाय मी सांगितलं की आता स्टेम बोरर येण्याची शक्यता असते. संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीचं तुम्ही जर लाईट ट्रॅप प्रकाश सापळे लावू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेला कीटकनाशक सुद्धा मारू शकता जर तुमच्या बागेमध्ये स्टेम बोररचा प्रादुर्भाव जास्त असेल तर. याशिवाय काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला. हपर्स होतात. हपर्स ही हिरवी किडी असते, कोळ्या पानावर खूप मोठ्या स्वरूपात वाढताना दिसते. जो खुडा येतो आज जून शेवटपासून त्याचा खूप प्रादुर्भाव होत असतो. जो नवीन खुडा येतो त्या नवीन खुड्याच्या पानावर हिरवे किडे दिसतात, त्याला लीफ हपर्स असं म्हणतात. त्याचा प्रादुर्भाव सुद्धा होण्याची शक्यता वाढते. थ्रिप्स तर आता वाढायला लागलेले आहेतच. याशिवाय डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी पाऊस थोडा जास्त झालेला आहे अशा भागामध्ये, ज्यांनी उन्हाळ्यात कटिंग नंतर एप्रिल कटिंग नंतर बोर्डो मिश्रण लगेच मारलं नव्हतं, अशा भागामध्ये तिथं ज्या काड्या आलेल्या आहेत त्या काड्याच्या तळाला डाउनी मिल्ड्यू येताना दिसत आहे. आणि मग ही धोकादायक गोष्ट आहे निश्चितपणे, कारण
अजून ऑक्टोबर कटिंग खूप लांब आहे, त्यावरच जर काळी डावणी मिल्ड्यू आला तर काय व्हायचं. आणि म्हणून एप्रिल कटिंग नंतर कटिंग झाल्या लगेच एक तर कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड M45 थायोन्यूट्री यासारखे स्प्रे किंवा बोर्डो मिश्रण त्यामध्ये थायोन्यूट्री घालून मारणं आवश्यक आहे. परंतु काही लोक त्यावेळेला काळजी करत नाहीत. त्यांना काय वाटते काही होत नाही, आता काय हवामान चांगलं आहे. पण त्या वेळेतल्या हवामानाचा विचार करू नका. आता पुन्हा जर हवामान रोगाला अनुकूल झालं की त्या जखमातून लगेच डावणीचे बी किंवा भुरीचे बी किंवा करप्याचे बी जाऊ शकतात आणि ते तुमच्या दृष्टीनं खूप धोकादायक राहू शकतं. आणि म्हणून एप्रिल कटिंग झाल्या पहिलं कुठलं काम असेल तर बोर्डो मिश्रणानं झाडं धुणे. बऱ्याच लोकांनी मी आजच बरेच लोक काड्या अशा घेऊन आले की ज्यांच्या ठिकाणी काड्याच्या खालच्या बाजूला डावणी मिल्ड्यू आलेला आहे, तळाकडल्या बाजूला. आता अजून कुठं जून सुरू झाला नाही तवर डावणी मिल्ड्यू, आणि मग अजून आपल्याला जुलै ऑगस्ट संपवायचे आहे. काय होणार या परिस्थितीचा विचार करा. आणि म्हणून योग्य वेळेला योग्य बुरशीनाशक वापरून हे रोग येणार नाहीत. कमीत कमी एक महत्वाची गोष्ट निश्चितपणे कुठली असेल तर ती म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही खुडा करता, कटिंग करता, बगलफुटी काढता, शेंडे मारतात, त्यावेळेला जखम ज्या ज्या वेळेला तुम्ही द्राक्षवेलीला करता त्या वेळेला बुरशीनाशकाचा स्प्रे हा तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. म्हणजे मग पुढे येणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका राहत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे, वेळेवर करणं आवश्यक आहे. बघू की पुन्हाच होतंय. आणि मग ज्या वेळेला रोग काड्यावर यायला लागतात त्यावेळेला मग आपल्याला वाटतं की अरे काय झालं, काय आहे कुणास ठाऊक. आज सुद्धा बरेच लोक, मी म्हणलं मगाशीच तुम्हाला की बरेच लोक काड्या घेऊन आले होते, तर त्या काड्याच्या तळाला डावणी मिल्ड्यू दिसायला लागलेला आहे. तर बागेमध्ये डावणी मिल्ड्यू दिसू नये, भुरी दिसू नये, करपा दिसू नये यासाठी बुरशीनाशक, स्पर्शजन्य बुरशीनाशक शक्यतो वापरा. भुरीसाठी मात्र आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरायला हरकत नाही. थायोन्यूट्रीचा खूप उपयोग करा, सतत उपयोग करा. बोर्डो मिश्रणामध्ये सुद्धा थायोन्यूट्री मिसळलं तरी चालतं. काड्या पिकण्यासाठी 0.34 सारखे किंवा फ्रुटफुल किंवा मॅक्झिबायोके यासारखे स्प्रे घेणं आवश्यक आहे. कारण काडी तळाकडून पांढरी पडलेली आहे, निम्म्यापेक्षा, काही भागामध्ये निम्म्यापेक्षा जास्त काडी पांढरी झालेली आहे. या ठिकाणी पालाची कमतरता दिसून येते. आज तुम्ही अनेक बागामध्ये पाहिलं असेल तर पानं पिवळी पडायला लागलेली आहेत. पानाच्या पाठीमागच्या ज्या शिरा आहेत त्या तांबूस तपकिरी बनतायत. 2 शिरामधला भाग तांबूस तपकिरी किंवा पिवळा होतोय. ही सगळी पालाश कमतरतेची लक्षणं आहेत. आणि म्हणून आता काडी पिकते, घड चांगला व्हायचा असेल, पानं टिकायची असतील, कारण पालाश कमतरता निर्माण झाली की भुरी या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः खूप वाढतो. आणि मग भुरी एक वेळ पानावर वाढू लागली तर कंट्रोल करणं अवघड असतं. डावणी कंट्रोल होऊ शकते पण भुरी कंट्रोल करणं खूप अवघड असतं. आणि म्हणून भुरी येऊ नये यासाठी प्रयत्न करा. जसं डावणी न येऊ देत नाही पण तसंच भुरी येणार नाही याची काळजी घ्या. कारण भुरी काही लवकर आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, डावणी मात्र डोळ्यानं लवकर दिसते. परंतु भुरी ही जी अडचणीतली पानं असतात त्या पानावर भुरी येण्याची शक्यता वाढते. आणि मग अशा पानावर एक वेळ भुरी आली की त्याचा प्रादुर्भाव बागेमध्ये राहतो. अगदी ऑक्टोबर कटिंग नंतर सुद्धा त्याचे बी, म्हणजे भुरीचे बी ओलांड्यावर, जखमीमध्ये किंवा ओलांड्याच्या सालीमध्ये लपून राहतात. आणि मग ऑक्टोबर कटिंग नंतर सुद्धा भुरीचा धोका आपल्याला वाढताना दिसतो. आणि म्हणून ह्या 2-3 रोगाकडे, म्हणजे डावणी असो, भुरी असो, करपा असो, या 2-3 रोगाकडे अत्यंत काळजीपूर्वक पहा. पालाश द्या. पालाश कमतरता खूप निर्माण व्हायला लागलेली आहे, स्फुरद कमतरता खूप निर्माण व्हायला लागलेली आहे. लोक सुपर फॉस्फेट किंवा इतर जी फॉस्फरिक ऍसिड किंवा तुम्ही काय वापरत असाल ते फॉस्फरस साठी किंवा स्फुरदासाठी तुम्ही कुठली खतं वापरता ती वापरायला पाहिजेत. यावर्षी अशी कमतरता खूप भागामध्ये दिसून यायला लागलेली आहे. आणि असं जर आता दिसायला लागलं तर घड निर्मितीवर किंवा घड वाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता राहते. आणि म्हणून लक्ष द्या. तुम्ही एप्रिलला सुपर फॉस्फेट दिले किंवा नाही, फॉस्फरिक ऍसिड दिले किंवा नाही, काय दिले, 1261 दिले, 0.34 दिले, काय दिले हे पहा. दिलं नसलं तर द्या आता. म्हणजे काड्या चांगल्या पक्व होतील, पानावर पालाची कमतरता निर्माण होणार नाही, स्फुरदाची कमतरता निर्माण होणार नाही. मी आता सांगितलं की तुम्हाला
अनेक भागामध्ये आता पालाश कमतरता दिसायला लागलेली आहे. कारण एक ध्यानात घ्या, ऑक्टोबर कटिंग नंतर द्राक्ष काढून मार्केटला जातात. या द्राक्षामधून खूप पालाश जमिनीतलं निघून जातं मार्केटला. ते लोकांनी खाल्लेलं आहे. तुमच्या बागेमध्ये आता जमिनीमध्ये पालाश ते नाही, आणि मग असं जमिनीतलं पालाश घटल्यामुळं पालाची कमतरता तुम्हाला पानावर जाणवायला लागते. तर हे घडू नये, कोणताही वाईट परिणाम बागेवर घडू नये यासाठी तुम्ही आता पालाश निश्चितपणे द्या. ड्रीप न द्या, किंवा एकदम साध्या पालाचं किंवा सल्फेट ऑफ पोटॅशचं साधं घेऊन ते जमिनीमध्ये टाका. पण टाकणं नितांत आवश्यक आहे, तरच पानं चांगली राहतील, दीर्घकाळ टिकतील. मगाशी मी सांगितलं की पालाश कमतरता बागेत असेल तर भुरी लवकर येते, पानं वाकडी होतात, वरच्या बाजूला वळतात. मग वाकडी झालेली पानं असतील म्हणजे पानाच्या अशा वाट्या झाल्या असतील तर त्या वाटीमध्ये औषध बसत नाही. ज्या भागात वाटीचा कडचा जो भाग असतो तिथं औषध बसत नाही, आणि तिथं औषध नाही बसलं की भुरीचा प्रादुर्भाव वाढतो. आणि म्हणून अशा वाट्या व्हायच्या नसतील बागेमध्ये तर पालाश द्याच. त्यामुळे त्याच्या वाट्या होणार नाही, प्रकाश संश्लेषण क्रिया वाढेल, रोग प्रतिकारक क्षमता वाढेल, याशिवाय काड्या चांगल्या पिकतील. तर या सर्व घटनांचा किंवा गोष्टींचा विचार करून पालाश आता देणं नितांत आवश्यक आहे. खूप दिवस जरी आपण तुम्ही 1 एप्रिलच्या दरम्यान कटिंग तुमचं झालं असेल तर ध्यानात घ्या, आता 60-70 दिवस झालेले आहेत, आणि खरं म्हणजे 50 दिवसाच्या आतपासूनच खूप असं पालाश द्यायला पाहिजे. आता 90 दिवस म्हणजे पालाश देण्याची शेवटची वेळ यायला लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पालाश खूप देणं आवश्यक आहे. कारण 90-100 दिवसापर्यंत जेवढं पालाश आपण देऊ शकतो तेवढंच ते कामी येतं, उपयोगी येतं. तुम्ही खूप उशिरा पालाश दिलं तर त्याचा फारसा फायदा होऊ शकत नाही. आणि म्हणून 50-60 दिवस झाले की पालाश द्यायला सुरुवात करायला पाहिजे. आणि मग 50-60 दिवसापासून जर तुम्ही 90-1 दिवसापर्यंत पालाश दिलं तर काड्या लवकर पिकतात, चांगल्या पिकतात, एकसारख्या पिकतात, कुठेही डिप्लोडिया वगैरे येत नाही. शेवटपर्यंत काडी चांगली पिकते, पानं हिरवीगार राहतात, पानावर भुरीचा प्रादुर्भाव वाढत नाही, पानं पाण्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतात, पानं वाकडी होत नाहीत किंवा वरच्या बाजू त्यांच्या टोप्या होत नाहीत किंवा वाट्या होत नाहीत. आणि मग असं न झालं तर ते आपल्या दृष्टीनं खूप फायदेशीर आहे. त्यासाठी तुम्ही या परिस्थितीमध्ये पालाचा निश्चितपणे उपयोग करा. मिलीबगकडे लक्ष ठेवा, थ्रिप्सकडे लक्ष ठेवा, हॉपर्सकडे लक्ष ठेवा. ह्या किड्या खूप महत्वाच्या आहेत. त्या किड्या खूप नुकसान करून जातात. याशिवाय आणखी किडी मी सांगितली ती म्हणजे स्टेम बोरर. स्टेम बोररच्या किड्या आताच बागेमध्ये पतंग त्याचे हिंडत असतात. त्यांचं नियंत्रण करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. आणि मग ज्या योगे बाग कीड रोग आताच तुम्ही किड्या नियंत्रणात केल्या, डावणी नियंत्रणात आणली, भुरी नियंत्रणात आणली, तरच पुढं रोग किडी नियंत्रणात राहतील. एक वेळ जर सगळ्या पानावर डावणी भरली तर डावणी कंट्रोल करणं खूप अवघड होतं. तर प्रत्येक रोगाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट कुठली असेल तर रोग येऊ नये म्हणून प्रयत्न करणे. रोग आल्यानंतरचे प्रयत्न फारसे यशस्वी ठरत नाही. त्यासाठीच रोग येऊ नये म्हणून अगोदर प्रयत्न करा. त्यासाठी मी सांगितलं की साधी बुरशीनाशक जरी M-पंचायत असेल, मान्यल असेल, थायोन्यूट्री असेल, कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल, कॉपर हायड्रॉक्साइड असेल, झायरम असेल, यासारख्या बुरशीनाशकांचा तुम्ही उपयोग करा. पानाच्या पाठीमागे त्याचा थर बसू द्या. जेवढं थायोन्यूट्री मारता येईल तेवढं जास्त मारा. आता याशिवाय तुम्हाला जर चांगली बुरशीनाशक मारायची असतील तर अँट्रॅकॉला हे पॉलिडॉम आहे, त्यांचा खूप चांगला थर पानाच्या पाठीमाग बसताना आपल्याला दिसून येतो. ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता पालाश वाढू द्या, स्फुरद वाढू द्या. कारण आता मी म्हणलं मागाशी पांढरी मुळी वाढते, तर आता या परिस्थितीमध्ये तुम्हाला 1-2 पोती सुपर फॉस्फेट किंवा एखादं पोतं सल्फेट ऑफ पोटॅश जमिनीमधून द्यायला हरकत नाही. जमिनीमधून जर तुम्हाला बोरिक ऍसिड वगैरे देणं शक्य असेल तर द्यायला हरकत नाही. ते जर शक्य नसेल तर निश्चितपणे पानावर फवारून बोरिक ऍसिड द्या, किंवा चिलेटेड कॅल्शियम म्हणजे मॅक्झिकॅल वगैरे, किंवा मॅक्झिमिनोफॉस किंवा मॅक्झिरिच यासारखं जे पोषण द्रव्याला उपयुक्त घटक किंवा कॅल्शियम, फॉस्फरस, बोरॉन असणारे जे घटक आहेत ते तुम्ही आता वापरा. म्हणजे पानं दीर्घकाळ सुरक्षित राहतील,
पानावर कुठल्याही प्रकारची कमतरता निर्माण होणार नाही. तर या दृष्टीनं काळजी घ्या. ही काळजी आता तुम्हाला खूप पुढे उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही जर आता निष्काळजीपणे राहिलात आणि एक वेळ बागेत जर रोग शिरला, बागेत कमतरता निर्माण झाली, तर ती कमतरता भरून काढणं खूप अवघड असतं. बऱ्याचशा बागामध्ये पाऊस पडल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा होताना दिसून येत आहे. तर अशी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा भरून काढण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा मायक्रोविट असेल किंवा तुम्हाला जे मॅग्झिचिल असेल याचा तुम्ही उपयोग करा. ज्यायोगे बागेमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता राहणार नाही. नाहीतर मग पुढं एक वेळ पानं पिवळी पडायला लागली तर मग ती कंट्रोल करणं अवघड असतं. तर आणि याशिवाय पानावर झिंक कमतरता असेल, लोह कमतरता असेल, तर अशी पानं सुद्धा रोगाला लवकर बळी पडतात. कारण तुम्ही मॅन्कोझेब मध्ये पाहिलं असेल तर मॅन्कोझेब मध्ये मँगनीज आहे, थोडंफार झिंक आहे, झायरम मध्ये झिंकच आहे. तर ही जी पोषण द्रव्ये आहेत ही बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतात. आणि म्हणून झिंकची पातळी कशी वाढेल, कॅल्शियमची पातळी कशी वाढेल, स्फोरदाची पातळी कशी वाढेल, बोरॉनची योग्य पातळी कशी राहील, पालाची योग्य पातळी कशी राहील, या सगळ्या दृष्टीनं काळजी घ्या. ज्या काडी तळापासून शेवटपर्यंत पिकेल आणि मग घड चांगले होतील आणि मग काडीवर किंवा पानावर रोगाचा प्रादुर्भाव फारसा होणार नाही. या सगळ्या गोष्टीची काळजी आत्ताच घेणं आवश्यक आहे. तर आताच्या परिस्थितीमध्ये जे काही रोग आणि किडी येणार आहेत त्याचा आपण थोडक्यात असा आढावा घेतलेला आहे. या रोग किडी खूप महत्वाच्या आहेत. आत्ताच तुम्ही नियंत्रणात आणल्या तर त्या कंट्रोलमध्ये राहणार आहेत. तुम्ही निवांतपणे बसून राहिलात तर पुन्हा रोग आणि किडी कंट्रोल करणं. उदाहरणार्थ मी सांगितलं मिलीबग जर एक वेळ वाढायला लागले तर मुंग्या आणि मुंगळे हे सगळीकडे. आणि आता मुंगळे तुम्हाला माहित आहे पाऊस सुरू झाला की या परिस्थितीमध्ये मुंगळे खूप सगळीकडे बागेमध्ये किंवा दिसतात. आणि मग हे मुंगळे किंवा ह्या मुंग्याच त्यांना सगळीकडे घेऊन जातात आणि मग सगळ्या बागेमध्ये त्याचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. तर ही परिस्थिती आपल्या बागेमध्ये घडू नये म्हणून आताच प्रयत्न करा. काड्या पिकतायत का नाही याकडे लक्ष द्या. काड्या पिकत नसतील तर पानदेठ पृथक्करण करून घ्या. पानदेठ पृथक्करणामध्ये काय अवस्था आहे पहा. स्फुरद योग्य आहे का, पालाश योग्य आहे का, कॅल्शियम योग्य आहे का, बोरॉन योग्य आहे का, हे पहा. हे पाहूनच तुम्हाला पुढच्या घटकांचा किंवा पुढच्या गोष्टीचा निर्णय घेता येईल. आणि या निर्णयासाठी तुम्हाला म्हणजे हे निर्णय अचूक असावेत यासाठी तुम्हाला पानदेठ पृथक्करण करणं आवश्यक आहे. पानदेठ पृथक्करण तुम्ही योग्य वेळी केलं तर तुम्हाला आपल्या बागेतली पोषण द्रव्याची अवस्था काय आहे हे अगदी अचूकपणे ध्यानात येतं आणि मग अचूक असं पोषण द्रव्य व्यवस्थापन करता येतं. जर आपण पानदेठ पृथक्करण केलं नाही, समजा आपल्या बागेमध्ये पालाश खूप आहे आणि आपण पालाश टाकलं तर त्या पालाचे जास्त टाकलेल्या पालाचे वाईट परिणाम होतात. म्हणजे अशा बागेमध्ये मग पानात कॅल्शियम कमी राहतं, मॅग्नेशियम कमी राहतं पालाश वाढल्यामुळं. तर असं करू नका. पानदेठ पृथक्करण करून निश्चित खात्री करून घ्या की आपल्या बागेमध्ये कोणकोणत्या पोषण द्रव्याची कमतरता आहे आणि मग ज्या ज्या पोषण द्रव्याची कमतरता आहे त्यांचाच उपयोग करा. अंदाजेनं कोणतीही पोषण द्रव्ये टाकायचा प्रयत्न करू नका. ते आपल्या दृष्टीनं निश्चित हानिकारक ठरतं आणि खर्चिक पण ठरतं. तर हे घडू नये किंवा असं आपल्या हातून असली चूक घडू नये यासाठी पानदेठ पृथक्करण करा. पानदेठ पृथक्करण करून आपल्या पानाची किंवा आपल्या द्राक्षवेलीची काय परिस्थिती आहे हे पहा आणि त्या पद्धतीनं पोषण द्रव्य व्यवस्थापन सुरू ठेवा. आता तर पाऊस पडतोय, पाण्याच्या बाबतीत काय तुम्हाला सांगायची गरज नाही. पाणी द्यायची सध्या तरी काही गरज नाही. जमिनीचा सगळा भाग ओला झालेला आहे, खूप खोलवर ओला झालेला आहे. त्यामुळं सध्या तरी पाणी ही काही गरजेची गोष्ट नाही. फक्त काळजी घ्यायची आहे ती म्हणजे पालाश दिलं पाहिजे, स्फुरद वाढलं पाहिजे, कॅल्शियम वाढलं पाहिजे, बोरॉन वाढलं पाहिजे. ह्या सगळ्या पोषण द्रव्यांच्या पातळ्या पानामध्ये योग्य अशा दिसायला पाहिजेत. रोगांचं नियंत्रण करण्यासाठी योग्य बुरशीनाशकांचा स्प्रे घ्यायला पाहिजे. किडींचं योग्य नियंत्रण करण्यासाठी कीडनाशकांचा योग्य अशा तुम्ही काय करता, कुठलंही कीटकनाशक मारता अंदाजे तर मिलीबग साठी कुठलं कीटकनाशक उपयोगी आहे त्याचाच उपयोग करा. 2-3च कीटकनाशक त्यासाठी उपयोग आहे. तेवढीच तुम्ही वापरली तर मिलीबग कंट्रोल होतो. तुम्ही अंदाजेनं कुठलंही कीटकनाशक वापरता आणि मग मिलीबग कंट्रोल होताना दिसत नाही आणि मग म्हणता आम्ही कीटकनाशक तर मारलेलं आहे परंतु मिलीबग काही कंट्रोल झालेलं नाही. तर योग्य कीटकनाशक
म्हणजे मी सांगितलं इमिडाक्लोप्रिड असेल किंवा अपलाउड असेल, तर ही जी सगळी मिलीबगसाठी उपयोगी कीटकनाशक आहेत त्यांचा उपयोग करा, म्हणजे मिलीबग नियंत्रणात येतील. तर योग्य कीटकनाशक ही खूप महत्वाची बाब आहे. बागेमध्ये तुम्ही जर कडधान्य पेरत असाल तर आताच ही वेळ आहे, तुम्हाला बागेमध्ये कडधान्य पेरून घेता येतील. त्याचा खत म्हणून चांगला उपयोग होतो. त्यामध्ये तुम्ही जर चवळीसारखं कडधान्य मिसळलं तर मिलीबगचा जमिनीतला प्रादुर्भाव कमी होतो, कारण चवळीमध्ये ज्या गाठी असतात त्या गाठीचा विषारी परिणाम त्या मिलीबगच्या खाली जी पिलं असतात त्यांच्यावर होतो आणि त्यामुळं जमिनीत मिलीबग मोठ्या स्वरूपात वाढत नाहीत. आणि मग या आत्ताचा कालावधी कुठला, त्यासाठी कुठल्या उपाययोजना करायच्या आहेत, कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे, कुठल्या कुठल्या किडीचा प्रादुर्भाव होणार आहे, हे सगळं ध्यानात घेऊन त्याच्या पद्धतीनं आपली वाटचाल असणं आवश्यक आहे. पालाश कमतरतेविषयी मी सांगितलं. खूप भागामध्ये पालाश कमतरता निर्माण व्हायला लागलेली आहे. तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे कोण असतील त्या सगळ्या बागायतदारांनी, माझ्या मते 90% भागामध्ये पालाश कमतरता आता दिसून येते. 10, 15, 20% लोक असे आहेत की ज्यांनी पालाश दिलेला आहे, आणि मग जे काही लोक असे आहेत की ज्यांनी पालाश खूप कमी दिले, किंवा काही बरेचसे लोक असे आहेत की त्यांनी पालाश दिलेले नाही. अशा भागामध्ये खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग त्या पानामध्ये लवकर रोग किडींचा प्रादुर्भाव होतो आणि ते पानगळ होण्याची शक्यता राहते. मग तिथं घड खूप लहान राहतात किंवा पांढरे राहतात, किंवा घडकुज आणि घडकळीचा प्रॉब्लेम सुद्धा, समस्या सुद्धा ऑक्टोबर नंतर निर्माण होण्याची शक्यता राहते. म्हणून अगदी थोडक्यासाठी तुम्ही निष्काळजीपणा करू नका. योग्य जी कामं आहेत ती कामं आता करायलाच पाहिजेत भागामध्ये. तर अशी कामं करत राहा. याशिवाय आणखी एक महत्वाचं काम म्हणजे, जर तुम्हाला बागेमध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव दरवर्षी खूप दिसत असेल तर आता पावसाळी हवा सुटलेली आहे. या पावसाळी हवेमध्ये खोडावरील ओलांड्यावरील साली सहज निघतात आणि मग अशा साली तुम्ही आता काढायला हरकत नाही. ही जी वेळ आहे, हवेतली आर्द्रता वाढलेली असते, पाऊस अधनमधन येत असतो, ही परिस्थिती खोडावरच्या साली काढण्यासाठी खूप चांगली असते. खोडावरच्या साली सहजरित्या, ओलांड्याच्या साली सहजरित्या निघतात आणि मग अशा साली काढून टाकल्या की मिलीबगना लपायला किंवा थ्रिप्सना अंडी घालायला किंवा स्टेम बोरोची जे किडी असतात त्यांची अंडी, ही सगळी त्या अडचणीत राहत असतात. तर हे सगळं होऊ नये म्हणून तुम्ही शक्यतो आत्ताच काळजी घ्या. ज्या योगे रोग किडींचा प्रादुर्भाव कमीत कमी राहील, ही परिस्थिती आत्ताची आहे सध्या, म्हणजे या काळात निर्माण होणारी आहे. कारण पुढे जर जुलैमध्ये खूप पाऊस सुरू झाला तर बुरशीनाशक मारता येत नाहीत. मग अशी मी सांगितलं की ज्यांना बोर्डो मिश्रण मारायचं आहे त्यांनी बोर्डो मिश्रण मारायला हरकत नाही, परंतु काळजीपूर्वक बोर्डो मिश्रण करा. त्यासाठी चुना चांगला वापरा. चुना चांगला गाळून घ्या फडक्यातून 2, 3, 4 वेळा सुद्धा. चुन्याचे जर थोडेसे मोठे कण राहिले तरी सुद्धा त्या कणांचं पानावर स्कॉर्चिंग येतं. आपल्या इकडे मुख्यतः हेच दिसून येतं. फडक्यातनं कसा तरी चुना गाळून घेतात एक वेळ, आणि तो कसाही गाळलेला असतो, फडकं चांगलं असत नाही, त्याची छिद्र लहान असत नाहीत, आणि मग त्याच्यातून मोठे कण चुन्याचे त्या पाण्यात जातात. आणि असे मोठे कण जर पानावर बसले तर तिथं स्कॉर्चिंग येण्याचा धोका राहतो. आणि म्हणून जो चुना बोर्डो मिश्रणासाठी तुम्ही वापरणार ओला चुना केलेला, तो चुना 2-3 वेळा फडक्यातनं गाळून घ्या, चांगला गाळून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये मोठे कण अजिबात राहणार नाहीत. अशा पद्धतीनं जर तुम्ही चांगला बोर्डो तयार केला तर त्याचा पानावर चांगला थर बसतो आणि मग पुढे येणारे जे रोग असतात ते रोग येत नाहीत, स्कॉर्चिंगचा धोका राहत नाही. आणि बोर्डो मिश्रण हे खरोखरच रोगासाठी खूप चांगलं स्वस्त असा मार्ग आहे. आणि मग ज्यांना हे जमत नसेल, स्कॉर्चिंग वगैरे येण्याचा धोका असेल तर त्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराइड, कॉपर हायड्रॉक्साइड यासारख्या, किंवा थायोन्यूट्री, कुमानियल सुद्धा खूप प्रभावी बुरशीनाशक आहे, स्वस्त आहे. ते पानाला चिटकून खूप काळ राहतं. तुम्ही बघा कुमानियल मारल्यावर पांढरे डाग येतात, ते धुवून लवकर जातात का पहा. तर स्वस्त आणि चांगलं प्रभावी असं बुरशीनाशक वापरायला शिकलं पाहिजे. निव्वळ बोर्डोवर ही सगळ्या बागा म्हणजे कायम बोर्डो मारत
राहू नका. आदनमधनं थायन्यूट्री असेल किंवा कुमानियल असेल किंवा पंचायत असेल यासारखा बुरशीनाशकांचा उपयोग करा. त्याबरोबर किडी असतील बागेमध्ये तर कीडनाशकांचा उपयोग करा. हीच वेळ आहे, मगाशी मी सांगितलं की खूप काळजीपूर्वक या वेळेत तुम्ही कीड आणि रोग नियंत्रणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण पुढे पाऊस सुरू झाला तर बागेत ट्रॅक्टर जात नाही, ते होत नाही आणि मग अशा काळामध्ये बुरशीनाशकांचा किंवा कीटकनाशकांचा स्प्रे घेणं कठीण होऊन बसतं. तर हे सगळं घडू नये यासाठी आत्ताच काळजी घ्या, हीच वेळ आहे. अजून पाऊस खूप सुरू झालेला नाही. एक वेळ जर पावसाळी वातावरण सुरू झालं, आता हवेतली आर्द्रता तर वाढायलाच लागलेली आहे आणि पुन्हा जर त्यातनं छोटा छोटा असा पाऊस, लहान लहान पाऊस पडत राहिले म्हणजे बुरबुर लागली पावसाची, तर मग रोग किडी नियंत्रणात आणणं अवघड राहतं. पोषण द्रव्याची कमतरता भरून काढणं अवघड राहतं. तर ही परिस्थिती निर्माण होऊ नये याची जाणीव ठेवून आत्ताच बुरशीनाशकानं पानं रंगवून घ्या. किडीकडे लक्ष द्या, मिलीबग नियंत्रणाकडे लक्ष द्या, थ्रिप्स नियंत्रणाकडे लक्ष द्या. डाउनी मिल्ड्यू मी मगाशी सांगितलं, या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा भागामध्ये काडीवर डाउनी मिल्ड्यू दिसायला लागलेला आहे. तर आत्ताच जर डाउनी मिल्ड्यू एवढा दिसत असेल तर पुढं काय होणार हे ध्यानात घ्या. तर ते घडू नये, ती परिस्थिती आपल्या बागेमध्ये निर्माण होऊ नये या म्हणून साधी साधी बुरशीनाशक आत्ताच वापरा. पुन्हा दररोज बुरशीनाशक मारणं हे योग्य होत नाही. म्हणजे डाउनी आल्यानंतर मग तुम्ही धावपळ करता, आल्यानंतर मारण्यापेक्षा येऊ नये म्हणून मारा. म्हणजे मग रोग आणि किडी नियंत्रणात राहतील आणि मग पुढे जी तुमची धावपळ होणार आहे, गडबड होणार आहे, ती गडबड फारशी होणार नाही. याकडे तुम्ही लक्ष हे दिलंच पाहिजे आणि असं जर लक्ष तुम्ही दिलं तरच तुमच्याकडं डाउनी, भुरी किंवा करपा यासारखे रोग, मिलीबग, थ्रिप्स, हॉफर्स किंवा खोडकिडी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी राहील. ज्या बागेमध्ये अजून शेंडे मारलेले नसतील, अशा बागा सुद्धा आहेत बऱ्याचशा. शेंडे मारले नसतील, शेंडे मारायला आले असतील तर शेंडे मारून घ्या. त्यासाठी त्या लिव्होसिन वापरा किंवा युरॅसिल वापरा, बोरिक ऍसिड वापरा. तर लिव्होसिनची मात्रा योग्य अशी मारायला हरकत नाही. 1 मिलीपेक्षा शक्यतो जास्त लिव्होसिन वापरू नका, त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता राहते. जेवढं तुम्ही जास्त लिव्होसिन वापराल तेवढं फ्रुटफुलनेस कमी होत जातो. त्याची मर्यादा आहे. 1 मिलीपेक्षा जास्त लिव्होसिन वापरू नका. 1 मिली हे खूप चांगलं प्रमाण आहे. तर ज्या भागामध्ये अजून शेंडे मारून झालेले नाहीत किंवा आत्ता बागा काही फुटायला लागलेल्या आहेत, फुटून 5, 7, 8 पानं तयार झालेली आहेत, याही लोकांनी आता काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे खतांचा योग्य उपयोग, बुरशीनाशकांचा योग्य उपयोग, लिव्होसिन, युरॅसिल, बोरिक ऍसिड किंवा 6BA या सगळ्या घटकांचा योग्य वेळी योग्य पद्धतीनं वापर करा. ज्यायोगे फलदारक डोळे तयार कसे होतील ही गोष्ट ध्यानात घ्या. कारण सूर्यप्रकाशाचा कालावधी आता कमी व्हायला लागलेला आहे. तर हे जरी सगळं ध्यानात घेतलं तरी तापमान मात्र अजून सुद्धा योग्य आहे. तर ह्या सगळ्या बाबी ध्यानात घेऊन आपण आपल्या बागेतील कामाकडे लक्ष द्यावं. ती कामं योग्य पद्धतीनं पार पाडावीत ही विनंती करून मी इथं थांबतो. धन्यवाद.